नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. आज आपण पोहनेरमध्ये आलो. हे पोहनेर गाव जिल्हा परिषदच्या गटामध्ये येते. जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये गाव ही येते. या गावामध्ये नेमकं काय काय योजना कमी आहेत आणि पहिले जी जिल्हा परिषद मतदारसंघामधले सदस्य होते त्यांनी काय केलं आहे हे आपण त्यांना विचारणार आहेत. आपल्यासोबत आहेत गावकरी. आपण गावकऱ्यांना विचारूया. नेमकं पहिलं तुम्हाला सदस्य माहीत होते का कोण होते जिल्हा परिषदेला? नेताजी पाटील आमच्या मतदारसंघातून. बर बर बर. काय नेताजी पाटलांनी काय केलं तुमच्या गावात? बरीच कामं केली. काय काय केलं? काय केलं म्हणजे मतदान मागायलाच येते अहो नेताजी पाटलांना आमच्या काय झालं? गावासाठी नेताजी पाटील मतदान मागायलाच फक्त येते. आणि तुम्ही म्हणायला नेताजी आमदार पाटलाने केला, काय काम खासदार केलं? केला. लय कामं केलेत. आणि मी काय कामं अहो, केले? आम्हाला वरून त्यांनी विमा दिला, शेतकऱ्याला ऐका, नेताजी पाटील देते पुन्हा अनुदान दिलंय. नेताजी पाटील देते. ती सदस्य काय त्यांची बॉडी काय राणा दादाची काय? शेतकरी आहेत का तुम्ही? हो मग मग गावाच्या विकासासाठी जिल्हा परिषद सदस्याचं काय आहे? काय केलं नाही आमच्या मग सदस्य मतदान मतदान मागायचे ते. कोण मत मागायचं? नेताजी पाटील. फक्त मतदान मागायचं. हो, हो. आणि मग विमा कोणी दिला? आपलं भाजपनं. विम्याचं काय आहे ह्याच्यात? बर जिल्हा परिषद सदस्याचं बोलायचं का आपल्याला मोदीचं काढायचं इथं? बर. इकडे पाहून इकडे. सदस्यानं काय केलंय? काहीच सदस्य. नाही. बर. फक्त प्रत्येक इलेक्शनला मी ह्या गावात येतो, माझं ह्यात किंमत आहे आणि हा. मतदान द्या एवढंच होय. बोलायला येतं नेताजी पाटील. बर बर बर. काय पाहुणे या नाही ते येत नाही. या हे काय म्हणायला माहित आहे का? असं द्यावं शासकीय आपल्या गावाच्या विकासासाठी सांगा. आपल्या गावासाठी नेताजी पाटील फक्त मत मागाय येतो 5 वर्षात एकदा, असं यांचं मत आहे. यांचं बी मत आहे. तुमचं काय मत? नेताजी पाटील ही माणूसच बघितला नाही मी आतापर्यंत. बर. नेताजी पाटील माणूसच बघा नाही म्हणजे त्यामुळे मी त्यांच्याबद्दल प्रतिक्रिया काय देऊ शकत नाही, कारण बर. त्याने आपल्याला माहितच नाही माणूस आपल्या इथं येतंय किंवा हे पंचायत समिती काय खरं आहे? काय म्हणणं आहे? काय आपल्याला नाही 5 वर्षात कधी आलेलं बघितलं जिल्हा नाही. परिषदेचा माणूस 5 वर्ष तुमच्याकडे आला नाही? येतंय हा. इलेक्शनच्या टायमालाच येते, असं येत नाही त्यानं. काय बोलता? हा. काम काय कामानिमित्त येत नाही. अहो, पूर्ण महाराष्ट्रात भाजपानं विकास केला भाजपानं केला. अशा पद्धतीचं लोकांचं म्हणणं आहे. आणि मग विकास भाजपाने केला तर तुमच्या पोहनेरला विकास जिल्हा काहीच कसं परिषदचा नाही? काहीच निधी आलेला नाही. काहीच निधी काहीच नाही. नाही. बापरे. मग आता जे आहे आता या जिल्हा परिषदेचा काहीही निधी आला नाही आणि जिल्हा परिषदेचे पहिले सदस्य आमच्या ओळखीचेच नाहीत आणि त्यांनी काहीच गावासाठी केलं नाही असं म्हणणं आहे लोकांचं. तुम्हाला माहिती आहे का जिल्हा परिषद? बोलू शकत नाही आता, काय बोलू शकत नाही. जिल्हा परिषद सदस्य माहित आहे का? तुम्ही मतदार आहेत का नाही? मत आहे की गावाचा विकास करायचा का नाही? करायचं. मग तुमचं जे अमूल्य किमतीचं मत तुम्ही देणार आहेत मग ते विकास न करणारा देणार आहे का विकास करणाऱ्याला? करणाऱ्याला. मग विकास पहिल्या सदस्याने केला नाही असं लोकांचं मत आहे. मग तुम्ही मतदान केलं नव्हतं का त्यांना? दिलं ते निवडून. मग का बरं बोलत ना तुम्ही? मतदान दिलंय तर तुमच्या गावाचा काय विकास बोलू नको शकत का? नाही कडे मी. गावाचा विकास नको का? करायचं की मग बोलू कसं शकत ना? मग आता आमच्या मतदाराला उभं केला आम्ही, त्याला निवडून द्यायचं कोणाला? पंचायत समितीचं. जिल्हा परिषद जिल्हा परिषद विषय माहित म्हणतो मी म्हणतो बरं. नवीन आता नवीन 2 माणसं आहेत. माहित आहे मग सांगा. नवीन 2 माणसाची नावं सांगतो मी. सचिन सरवदे भाजपाचा आहे आणि गजेंद्र जाधव उबाटा गटा शिवसेनेचा आहे. नेमकं तुमचं मत कोणाला राहील? बरं, चांगला उमेदवार कोण राहील एवढं सांगा. तर ते मी तुम्हाला मगाच म्हणलंय की मी काय आता सध्या बोलू शकत नाही. काय मत आहे? काय मत आहे? चांगला उमेदवार कोण राहील दोघांपैकी? सचिन भाजपाचे आहे. तुमचं काय मत आहे? सचिन सर्वदे. सचिन सरवदे. त्यांनी आता नवीनच आहेत. त्यांनी काही कामं केलेली नाहीत पण नवीन आहे. तुमचं काय मत आहे साहेब? विकास करू शकतो. आपलं काय? तुमचं काय मत आहे? नाही, ह्याच्यावर मी प्रतिक्रिया देऊ शकत नाही आता, कारण होय, प्रतिक्रिया देऊ शकत नाही. होय साहेब. जिल्हा परिषद गटासाठी कोणचा उमेदवार बरा राहील? भाजपाचा सचिन सरवदे आहे आणि शिवसेनेचा उबाटा गटाचा गजेंद्र जाधव आहे. कोणचा माणूस बरा राहील?
दोन्ही बी टक्करच लागणार आहे जास्त दोन्ही टक्कर लागणार नाही, लागणार आहे. लागणार आहे. तुमच्या गावाचा कौल कसा राहील? आमच्या गावाचा कौल बरा राहील की कुणाला राहील? दोघाला बी लागतंय. दोघाला म्हणजे टक्कर राहील दोघा जणांची. मग गजेंद्र जाधव बरा राहील का सचिन ते सांगता येणार नाही. काही सांगता येणार नाही. म्हणजे हे संभ्रमात आहे. संभ्रम कारण दोन्ही बी नवीन असल्यामुळे कुणाच्या बाजूला बोलता येत नाही. बोलता यायचं नाही. गाव कसं आहे? पहिला पूर्वी गाव कसा होता? कुणाला जास्त मतदान पडत होतं? उभाटाला उबाटा शिवसेनेला. उभाटा कुणाला गाठ? शिवसेना. शिवसेना. उभाटा गड आहे. कुणाला? बोला साहेब. शिवसेना. शिवसेना. शिवसेना पहिल्यापासून शिवसेना. डॉक्टर साहेबाच्या नंतर शिवसेना. अरे बापरे, शिवसेना. शिवसेनाचाच गड आहे. काय मत आहे? शिवसेना. काय म्हणणं आहे? शिवसेनेलाच पहिल्यापासून शिवसेनेला. बघा, महत्वाचा मुद्दा असा आहे की दोन्हीही नवीन उमेदवार आहेत आणि दोन्हीही नवीन उमेदवार असल्यामुळे आम्हाला कुणाचं नाव घेता येणार नाही आणि आम्ही संभ्रमात आहात. पण पूर्ण पोहनेर गाव हे उबाटा गटाच्या शिवसेनेला झुकलेलं असतं असं लोकांचं मत आहे. आणि यावेळेस कसं राहील? सचिन सर्वदे 1 नंबर राहणार. तर शिवसेनेचा जास्त झुकतं माप लोकांचं आहे. आणि बघूया 2000 काय म्हणा मी सांगतो. तर नेमका महत्त्वाचा मुद्दा पोहनेर गाव. ही दलित वस्ती आहे का सगळी? हे दलित वस्ती आहे. दोन्ही समाज आहेत, मातंग समाज, महार समाज, चर्मकार आणि सगळ्या जाती धर्माचे या ठिकाणी लोक आहेत. लोकांचं स्पष्ट मत आहे की उबाटा गटाच्या शिवसेनेला ही प्रत्येक वर्षी गाव झुकलं जात आहे. याही वर्षी टक्कर होईल पण गाव शिवसेनेच्या बाजूला असते असं त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये, म्हणजे येणाऱ्या 5 तारखेला, फेब्रुवारीच्या 5 तारखेला मतदान आहे आणि 7 तारखेला निकाल आहे. बघूया पोहनेर गावाचं मतदान कुणाच्या बाजूला झुकणार आहे ते पाहूया येणाऱ्या काळातच. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये नोंद करा. कारण हे चॅनल गावामध्ये निवडून गेलेल्या सदस्याने काय कामं केलेत याचा शोध घेत आहे. या ठिकाणी पूर्वीच्या सदस्यांनी काहीच काम केलं नाही. फक्त 5 वर्षाला एकदाच माणूस या गावामध्ये आलेला आहे असं सांगितलं आणि तो माणूस भाजपाचा आहे. भाजपाच्या माणसाने फक्त मत मागा येण्याचं काम केलं या पोहनेरमध्ये. पण उबाटा गटाच्या शिवसेनेला झुकतं माप आहे असं प्रत्येकाने सांगितलं. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये काय होतं ते. मी प्रभाकर लोंढे, धन्यवाद पोहनेरकर, धन्यवाद धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.